वाटत आहे, कारण की मेन आमचं देवस्थान असल्यामुळे आज आम्ही सर्व फॅमिली संडे स्पेशल व्लॉगमध्ये मी तुम्हाला खास आमच्या कुलस्वामीच्या आहे पुण्यातील शिरूरमधील कान्होर या गावी। त्या गावामध्ये एक स्मशानभूमीमध्ये हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये जी देवी आहे तिचं नाव आहे मेसाई देवी। हे एक जागृत देवस्थान आहे। एका बालिकेच्या रूपामध्ये कान्होर या गावात तिने जन्म घेतलेला आहे। या जी देवीची मूर्ती आहे ती खूप छान आहे आणि रेखीव पण आहे। हे जे मंदिर आहे या मंदिरातली जी भक्तिंबाई आहे ती आहे एक विधवा स्त्री, जी तीच ह्या देवीची पूजा करू शकते। तुम्ही जर ह्या ठिकाणी गेले तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल। गाभाराही त्याचा खूप छान आहे, त्याची कमानही सुरुवातीची खूप सुंदर त्यांनी रेखीव केलेली आहे। आतले काम पण खूप छान केलेले आहे। इथे खूप सारे लोक किंवा भक्त मंदिरात येत असतात। देवी ही माता कालिकेचा अवतार आहे। ज्यावेळी आई अंबाबाई, माहूरगडाची रेणुका अशा सर्व देवी एकत्र आल्या त्यावेळेस वेगवेगळे गड आणि शहरांची निवड झाली। त्यातली कालीचा अवतार असलेली मेसाई देवीने सर्व भगिनींना विचारले की देवतांनो मी कुठे जाऊ? त्यावर गमतीने सर्व देवांनी तू जा मसनात। त्यामुळे ही जी देवी आहे ही देवी स्मशानभूमीत अवतार घेतलेला आहे। देवी ज्यावेळेस वाटचाल करत होती त्यावेळेस लांबणी समाजाच्या तांड्याने तिला पुण्यापर्यंत आणून सोडलं आणि पुण्यापर्यंत आल्यानंतर एका माळ्याने देवीला सांगितलं की मला कान्होर गावी सोड। देवी कान्होर गावी आल्यानंतर गावाबाहेरच राहिली आणि गावाबाहेर राहिल्यामुळे तिचे मंदिर तिथेच उभारण्यात आले। भक्तांनी देवीची भक्ती खूप प्रचित आली आणि लोकांनाही देवीचा पूजा अर्चा करता आली। तर आता आम्ही काय बोलता थोडा ब्रेक घेतलाय आणि हे तुम्ही पाहू शकता खूप ब्युटिफुल आहे। आणि तिकडे ते फ्लावर्स। नव्या इथे बघते, काय बघतोय नव्या? के ड्रामा ऍड चालू आहे। काय स्टोरी ही आहे की एक मुलगा असतो, तो जेव्हा लहान असतो त्याच्या मम्मीला कोणतरी रेफिक्स नाही का। सो आत्ता आमचा थोडासा ब्रेकचा पॉईंट झालेला आहे, कारण की पार्कला लागलेला आहे। नाश्ता पण होणार आहे इथे आणि स्वतः मी इथे आलो आहे हायवेच्या शेजारी। काय बोलू आता? बोल। सो हाय फ्रेंड, आज आहे घटस्थापनेचा चौथा दिवस, चौथी माळ आणि आम्ही आलो आहे आमच्या कुलस्वामिनीला। घेताना घेतला का बरं? त्यामुळे मी तुम्हाला मधलं दर्शन दाखवू शकत नाही मेन देवीचा, पण प्रॉपर मी तुम्हाला याचा फोटो दाखवणार आहे। मी बोलते बघ, हे आहे प्रॉपर मंदिर आणि इथे आहे ह्या पुजारीबाई,
ज्या मातेची सेवा करतात. आणि इथे दक्षिणाचं तुम्हाला जर वाटतं तर टेबल दिलेलं आहे, तिथे तुम्ही देवीसाठी दक्षिणाही देऊ शकता. सो आता इथे हे देत आहे. मंदिराचा गाभारा खूप सुंदर आहे. इथे दर्शन बाहेरूनच घेता आलं. खूप गर्दी झालेली आहे. आमचं दर्शनही खूप सुंदर झालेलं आहे. आणि सो आता मी तुम्हाला पूर्ण मंदिराचं दर्शन आणि पूर्ण व्हिडिओ दाखवणार. हाय फ्रेंड, जसं तुम्ही बघू शकता का हे आमचं कुळदैवत आहे मेसाई माता. त्याच्यामुळे आम्ही इथे कान्हूरमध्ये जे राजगुरू नगरच्या जवळ आहे तिथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही इथे दर्शनाला आलो आहोत. तुम्ही बघू शकता हळूहळू सकाळपासूनची गर्दी वाढत आहे आणि इथला परिसर पण खूप सुंदर आहे. आम्ही इथे सकाळी 7ला प्रॉपर निघालो होतो घरून आणि इथे येण्यासाठी आम्हाला 3.5 तास लागलेले आहे. हे जे आहे हे ठिकाण प्रॉपर तुम्हाला नगर या जिल्ह्यात शिरूर या गावातच आहे. आणि कान्हूरची मेसाई म्हणून हे प्रसिद्ध ठिकाण आहे. ॲक्च्युली जर बघायला गेलं ना तर हे जे देवस्थान आहे हे देवस्थान एका स्मशानभूमीतून देवी बाहेर आल्यामुळे इथे खूप प्रसिद्ध झालेलं आहे. आणि भरपूर लोकांचं हे कुलदैवत असल्यामुळे आमचंही आहे आणि आम्ही आज दर्शनाला आलेलो आहे. आजचं दर्शन हे आमचं 4थ्या माईला आम्ही घेतलेलं आहे, कारण की आज संडे पण होता आणि संडे असल्यामुळे हा संडेचा माझा ब्लॉग आहे. मंदिराच्या बाहेरचा परिसर ॲक्च्युली त्यांनी छोटं गार्डन म्हणूनच केलेलं आहे. जर इनकेस तुम्ही इथे मुक्कामी आले असाल तर आम्ही मागच्या वेळेस मुक्कामी आलेलो होतो. मुक्कामी आल्यानंतर आम्ही इथेच स्वयंपाक बनवला होता पूर्णचा आणि आतमध्ये नैवेद्य दाखवलेला होता. जसे तुम्ही बघू शकता हे मेसाई मातेचं खूप जागृत देवस्थान आहे. इथं भक्तजण त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात आणि साकडं घालतात. तर इथं अशी प्रथा आहे की जो पण काही मनाने इथे मागतो की त्याची इच्छा ती जरूर पूर्ण होते. तुम्ही इथे या, तुम्हाला हे लोकेशन आम्ही जरूर शेअर करू. तुम्हाला पण या देवीची प्रचिती नक्कीच येईल. मंदिराच्या शेजारीच तुम्हाला हे भैरवनाथांचं मंदिर पण बघायला मिळेल. तिथे शेजारीच त्यांनी हॉल पण केलेला आहे. जर इनकेस गावाकडे लग्न असलं तर त्यांना हे परिसर उपलब्ध करून दिलेलं आहे आणि इथे ते लग्न वगैरे पण करतात, छोटेसे प्रोग्राम पण इथे करतात. आणि समोरच तुम्हाला भैरवनाथांचं मंदिर बघायला. आहे ह्या देवीची आख्यायिका जी जेवढी मला माहिती आहे तेवढी मी इन्फॉर्मेशन यात सांगितलेली आहे. आणि जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असणार तर प्लीज बघता माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा. सो फ्रेंड, आता आम्ही देवीचं दर्शन घेऊन येत असताना आम्हाला रस्त्यामध्येच रांजणगावचा गणपतीचं पण ठिकाण भेटलं. मग आम्ही त्यासाठी दर्शनाला इथे आलेलो आहे. ही रांजणगावच्या गणपती मंदिराच्या शेजारची पार्किंग आहे. इथे आम्ही गाडीला पार्किंग करून आता मंदिरात दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. मित्रांनो, अष्टविनायकपैकी एक मंदिर आहे जे रांजणगावाला नाशिकमध्ये मित्रांनो अष्टविनायकपैकी हे गणपतीचं मंदिर आहे जे पुण्यामध्ये आहे. तर चला आपण त्यांचं दर्शन घेऊया आणि कसं आहे तेही तुम्हाला दाखवू. रांजणगावचा श्री महागणपती मंदिर हे अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे आणि हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. साधारणतः 9व्या किंवा 10व्या शतकामध्ये हे माधवराव पेशवे यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शन मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली असून त्यांचा समज आहे की ती 20 हात व 10 सोंडी असलेली असावी. असे म्हटले जाते की सूर्याचे किरण ह्या मूर्तीवर पडतात अशी याची मंदिराची बांधण्याची रचना त्यांनी केलेली आहे.
ती खूप छान आहे. अशी श्रद्धा आहे की हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे. मंदिराचा सभामंडप खूपच छान बनवलेला आहे. त्याचा गाभारा हा माधवराव पेशव्यांनी बांधलेला आहे. मंडपात गेल्यानंतर गाभाऱ्यात तुम्हाला गणेशाची डाव्या सोंडेची आसन असलेली रेखीव मूर्ती बघायला मिळेल. असा वर त्रिपुरसुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरसुराला उन्मत्त झाला. सर्व देवांना त्यांनी पराभूत केले व हिमालयात दडून बसला. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने वक्र दृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याचकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरसुराचे 2 सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकराने त्रिपुराकडे आले व मला 64 कला येतात असे सांगितले. त्रिपुरसुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते मी तुला देईल असे त्या ब्राह्मणाला सांगितले. ब्राह्मणाला 3 विमाने करून दिली व त्याला सांगितले की त्यातून कुठेही जाऊ शकशील. मात्र शंकराने बाण मारल्यास तुझ्या नाश होईल. त्रिपुरसुराला आनंद झाला व त्याने ब्राह्मणाला 10 बक्षिसे दिली. नंतर त्रिपुरासूर शंकर त्याच्या तुंबळ युद्ध झाले व शंकराने प्राणम्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरसुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरा पौर्णिमा असे म्हणतात. शंकराने गणेशाचे जे ते स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली व आज हेच गाव रांजणगाव म्हणून. इसकी हाइट क्या? सर ऑटोग्राफ प्लीज. सर भेटायला तयार आहे गाईस. पप्पा तुम्ही मितपेटला पाहिलं? मम्मी तुम्ही मितपेटला पाहिलं? मितपेट गाईस आमचे पाय खूप जळत आहे कारण की खूप घाण ऊन आहे म्हणून आम्ही सावलीमध्ये चालतोय. आय नो खूप फनी गोष्ट आहे बट करतात यार, खूपशे लोक करतात. आमची चप्पल आम्ही महागणपतीचे दर्शन घेऊन निघालो आहे. जर तुम्हाला इथे यायचे असेल तर हे ठिकाण जे आहे हे रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. येण्यासाठी तुम्हाला 2 टाईपमध्ये महामार्ग त्यांनी दिलेले आहेत. एक आहे पुणे वाघोली शिक्रापूर रांजणगाव हा मार्ग, तर दुसरा शिरूरच्या अलीकडे 21 किलोमीटर अंतरावर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मी तुम्हाला मेसाई व रांजणगावचे हे दोन्हीही गणपतीचं दर्शन घडवलेलं आहे या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ माझा जर आवडला असेल तर प्लीज याला व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.